सच्चिदानंद अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय। जैसे स्वप्ना माझी देखिले ते स्वप्न तसा चापैले मग जेवून या पाहिजे तव काही नाही तैसी ही जाण माया तू भ्रमत आह सेवाया शस्त्रे हनतलिया छाया जैसी अंगीन रूपी का पूर्ण कुंभ उलंडला एक बिंबाकार दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगले आपसे स्वरूपाची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे निरोपी भ्रांती बापा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 21 त्याच्या खालच्या 139 ते 143 क्रमांकाच्या ओव्या। कैलासवासी गंगारती भागीरथी सुशीला नबाजी नलावडे यांच्या दशक्रिये निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप आपण सर्वांसाठी ठेवलेला आहे, त्याच्याकडे आपण थोडी नजर टाकूया। आपल्याला दहाव्याच्या निमित्ताने सेवा घेतलेली आहे ही प्रवचन रूपी सेवा। श्लोक क्रमांक 21 अध्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वर। माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सर्वांना निरोप सांगतात। मनुष्य जन्माला जो आलेला आहे त्याला निरोप सांगतात। जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये। पण दुर्दैव आपलं सर्वांचं, आपण फक्त करतोय सगळ्या गोष्टी। गावाला दशकऱ्या होतात, 5.5 महिने चालू आहे, वर्ष श्राद्ध चालू आहे, पण कशासाठी चालू आहे हे काय कळालेलं नाही। आपण निखळ आत्मा आहोत, प्रत्यक्ष परब्रह्म आहोत, माणूस नाही। परंतु व्यवहार चालण्यासाठी मनुष्य म्हणले 84 लक्ष योनीमध्ये भूचर प्राणी, खेचर प्राणी, जलचर प्राणी, हा कोणता प्राणी आहे तर हा मनुष्य प्राणी आहे। हे समजून घेण्यासाठी देव एकदा चान्स देतो मनुष्य जन्माचा, त्याच्यात जमलं तर बघायचं, नाही तर परत आपणच आपली अधोगती करतो आणि 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं आपल्याला। आपल्या मनाने आपणच केलेली कर्म फेडावं लागतात। एक ईद आपलं भारतीय तत्वज्ञान इतकं आगाध आहे, जर कळून नाही घेतलं तर मात्र परंपरा, सुख दुःख, पाप, जन्म मरण हे सगळं आहे। आणि जर आत्म्याची ओळख झाली तर मग काहीच नाही। मग तो इथून पुढे ज्या दिवशी त्याला आत्मसाक्षात्कार होणार त्यावेळेला तो या जगामध्ये आनंदाने राहणार। दुःख आलं तरी आजचं आपल्याला दुःख वाटतं कारण आपल्याला त्याची जाण नाहीये। तुम्ही म्हणाल दुःख नाही का? 100% ज्ञानेश्वरीच्या हिशोबाने हे दुःख नाहीये। मनुष्य जन्माला आलेला मनुष्य हा जन्माला येत नाही, मरत नाही। आता हे जे बनवलेलं आहे, हॉल बनवलेला आहे, हा हॉल पूर्वीच होता। हॉल कशाला म्हणतो आपण? जी मोकळी जागा वापरतो त्याला हॉल म्हणतात। पण आपल्या डोक्यात हॉल आहे, या साईडच्या भिंती, हे प्लेयर टाकलेले खांब आणि हे पत्रे, याला आपण म्हणतो हॉल। पण वापर कशाचा करतोय? या पोकळीचा। तसंच आपण ज्या 10व्याला किंवा अंत्यविधीच्या वेळेला तो माठ आणतो कोरा, तो माठ आणल्यानंतर त्या माठाच्या आतली पोकळी आणि बाहेरची पोकळी एकच आहे। तसं आपण त्या चैतन्याला जॉईंट आहे एकदम, कुठेही सांधा नाही। आपण ईश्वर तत्व आहोत, मनुष्य नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही। परंतु दुर्दैव आपलं, आपल्या जी पूर्वज होऊन गेले त्यांनी त्यामध्ये खंड पाडला आणि आपल्याला जे कळायला पाहिजे ते कळू दिलं नाही। मुख्य चूक आहे येथे, वडील जे करती तयाना धर्म ठेविती आणि हेर ते अनुष्ठिती सामान्य सकळ। वडील माणसं जे करतात त्याच अनुकरण छोटी लोक करत असतात। आपले जे पूर्वज होते ते हे सर्व करत होते। पहा बरं, अंत्यविधीच्या वेळेला त्यांना आंघोळ वगैरे घातली आणि ताटीवर बांधलं। कोणी असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, आपले जेवढे आहेत ते आतापर्यंत होऊन गेलेले आणि पुढे जाणार आहेत आणि आता एवढ्यात गेलेले, त्यांना ताटीवर बांधल्यानंतर तुळशीचा पाला तोंडात आणि मंजुळाची माळ, का काय माहित नाही, करायचं आपलं म्हणून करायचं। का करायचं हे? अरे बाबा हयातीतच ते करायचं असतं, पण दुर्दैव त्याने आयुष्यभर ऐकलं नाही म्हणून बाकीच्यांना कळनोळा आला का जाता जाता याच्यावर तुळशीचा पाला ठेवू, काहीतरी वरती सबसिडी भेटेल, अन्यथा 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं। आपला प्रवास कुठून झालेला आहे? दगड होतो, दगड, मोठमोठे डोंगर, त्याच्यातले दगड होतो आपण। ऊन वारा पाऊस लागून लागून त्या दगडाची झीज झाली, त्या दगडाची बारीक माती झाली, ती झाडाच्या बुडाशी गेली, झाडाने त्यातले क्षार खेचून घेतले
ते आपल्या फळाच्या रूपाने आपल्या माता पित्यांनी सेवन केले आणि अशा प्रकारचा आपला प्रवास झालेला आहे. आता काय करायचे ते आपल्या मनावर आहे. आपल्याला दिले 100 वर्ष, पण 100 वर्ष कोण जगत नाही. 60, 65, 70 इथपर्यंत आपले आहे. तेवढ्या याच्यामध्ये काय मनाने करायचं ते करायचं. पुढे सगळा हिसाब होणार आहे प्रत्येकाला. कारण अनेक यातना यम करवी, तेव्हा काय उत्तर देता होशील तू. इथून सुटल्यानंतर आपलं काय खरं नाही. कारण आपण जर जाणीव दिलेली देवाने आपल्याला दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. बोलायचंच आहे तर देव जोडण्यासाठी. डोळे दिले ग्रंथ वाचण्यासाठी. आपली भारतीय संस्कृतीमध्ये एवढे ग्रंथ आगाध आहेत. ज्या वेळेला हे ब्रिटिश निघून गेले त्यावेळेला तक्षशिला आणि दुसरी एक कोणती, नालंदा, या 6 महिने पेटून दिल्या तर जळत होत्या. एवढे ग्रंथ होते आपले पण त्याच्यातून वाचले आणि ते आपण पाहिले पाहिजेत. माऊली म्हणतात आळंदीला त्या व्यक्तीने जायचं असतं जो ज्ञानेश्वर महाराजांचे नियम ऐकतो, पाठ करतो आणि व्यवहारात वापरतो. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, आणि त्याच्या रिकामा अर्ध घडी राहू नको. तू काय कर सतत हे पहा. पण आता आपल्याला लागले पोट लागले पाठीशी, हिंदविषयी देशोदेशी. जास्त लागत नाही पोटाला. इथं भर पोटासाठी पहा एवढ्या आटाआटी. पण आपल्याला बाकीचे सगळे टापटीपणा, सगळ्या सुविधा आणि सगळं वेगळं जगायचं म्हणून आपलं आयुष्य त्याच्यात खर्च होतो. आणि नंतर कळतं, प्रत्येकाला कळतं. ज्यावेळेला आपण निवांत होतो त्यावेळेला कळतं की आपलं आयुष्य असंच गेलं. पण जे सुज्ञ असतात ते ताबडतोब त्या कामाला सुरुवात करतात. जर आळंदीमध्ये आपण गेलो तर आळंदीमध्ये कच्ची बच्ची पोरं आहेत शिकायला, आणि ते त्यांचं आयुष्य तिथं खर्च करतात. डाळ भात खाऊन जगता येते, पण ते शोधतायत काय आपल्याला सापडेल का याच्यामध्ये. आणि आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला तसं उपलब्ध आहे. आणि आपला अजून एक घाटकोपरचं वैभव म्हणतात लोक, प्रति पंढरपूर हे 100% आहे. पण पंढरपूर मधल्या लोकांना देवाबद्दल तेवढी आत्मीयता आहे का? जेवढे इकडनं जातात तेवढी नाही. तसं आपल्याला इथं राहू नये पण आपल्याला कळत नाही. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र, पुणे जिल्हा वैभवशाली कशासाठी हे आपल्या डोक्यात आहे. फक्त व्यावहारिक दृष्टिकोनाने नाही, परमार्थिक दृष्टिकोनाने. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आळंदीमध्ये त्यांची आजही संजीवन समाधी स्पर्श केल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन होणार, पण तशी तुमची भावना पाहिजे. आता बघा बरं, आपण सगळे इथे आलेले, पण जेवढं जवळचं रिलेशन असेल आजीचं त्यांना ठसठस चालू असणार आतून, आहे की नाही. तसं तुमचं आपलं जसं रिलेशन माऊलीशी जमणार तसं आपल्याला त्याच्यातून जाणीव होणार. आपल्या मुलांना आणि आपण स्वतः आल्यानंतर जर मनुष्य जन्माला येऊन जे करायला पाहिजे ते केलं नाही, आपल्याकडं दाव्याला सगळीकडं माहिती दिलेली जाते की बा अमुक साहेब गेले, त्यांनी खूप मोठे बंगले बांधलेत, गावाला 2-3 बंगले, मुंबईला आहे, पुण्याला आहे, मुलांना चांगलं शिकवलंय, सगळं केलं. पण जाता जाता तुळशीची माळ घातली नाही तर संत वाङ्मय सांगतात, ग्रंथ सांगतात, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. काही जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही. आणि साधू संतांनी 8 तासांनी केलं. प्रपंच हा आपोआप होत असतो, परंतु परमार्थ मात्र 8 तासाने करावा लागतो. आता आपल्याला लगेच पटणार नाही प्रपंच कसं सहजासहजी होईल, आपण तो लय आदबतोय. पण आपल्या गावात आपल्या नातेवाईकात असा एखादा तरी मनुष्य असतो का तो लहानपणापासूनच डोक्यात मंद, त्याच्या घरचे सगळे म्हणतात याचं कसं होणार. तर त्याला बायको बी चांगली भेटली आणि पोरं चांगली शिकली, तो एकदम चांगलाच गेला. प्रारब्धाने प्रपंच होत असतो, पण परमार्थ मात्र 8 तासाने करावा लागतो. पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे तर जीवनाचं सार्थक आहे. बरं, माळ घातली त्याला पुढचा वर्ग आहे परत. त्याने माळ घातली त्याने गुरु केले पाहिजे. आता गुरु कसे करायचे, तर आता कसं आहे, त्या जालिंदरच्या डोक्यात काय होतं, गोपीचंदच्या कसा पाहिजे गुरु, आपल्यासारखा थाटामाटातला पाहिजे असा, आहे नाही. जालिंदरचं नाव सुचवलं मैनावतीने मुलाला, अरे गोपीचंदा तू यांच्याकडून माळ घाल, अनुग्रह घे, नामस्मरण कर. म्हणला काय गुरु आहे माझा, घाणेरड्या ठिकाणी राहतो, तो काय गुरु आहे का, त्याच्या अंगावर काय कपडे आहेत का व्यवस्थित, मला कसा गुरु पाहिजे असा जरा व्यवस्थित पाहिजे. आणि मग तिकडे 700 शिष्यांसह हाती बसून कानिकनाथ आले, मग त्यांना शरण गेला.
हे आपल्या डोक्यात बसले, पण तरी त्याचं भाग्य चांगलं, त्याचं भाग्य चांगलं. कारण कानिकनाथ शोधायला आले आपल्या गुरुला, आणि त्यांच्या गुरुला यांनी लिजित गाडलं. संतांशी वाईटपणाने जरी कर्म केलं तरी ते आपलं कल्याण करणार आहे. आणि त्यांच्या शिष्याकडे गेलेलं आहे माळ घालायला. आपल्याला माळ घातली पाहिजे. माळ घातल्यानंतर नाम घेतलं पाहिजे, गुरु केले पाहिजे. गुरु कसे केले पाहिजे? जे आपली प्रत्यक्ष देवाशी भेट करून देतील ते. होती का देवाशी भेट? 100% होती. आमचे बाळासाहेब वांडे घाटकोपरमध्ये राहतात, गावाला माहिती आहे समजा, पण पाहिलेलं नाही कुणी त्यांना. पण ते म्हणले आहेत घाटकोपरमध्ये राहतात, शोधत आल्या भेटणार की नाही? 100% भेटणार. तसं जर आपण देव शोधायला गेलो तर नक्की ईश्वराची भेट होती. कारण देव कुठे आहे? देव आपल्या हृदयात आहे. आत्माच देवांचा देव आहे, तो समजून घ्यायचा. नाही समजून घेतला तरी आज आपण म्हणू बा आजी गेल्यात, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आजी गेलेल्या नाहीत, त्या इथंच आहेत. आता कसं काय ओळखणार आपण? आपल्याला कळायला पाहिजे. आपण करतो, थोडीशी चेकिंग करतो. ज्या दिवशी आपल्या घरातलं कोण गेलेले त्या दिवशी रात्रीचं पीठ झाकून ठेवतो आणि पाहतो कुठे गेले. तर ते गेले इतर योनीला गेलेले. परंतु जर आत्म्याची भेट झाली तर पुढे जात नाही. हे आकाश म्हणजे ही पोकळी, हे शेड बांधायच्या अगोदर पासून होती. हे शेड पडलं तरी ही पोकळी राहणार. तसं हे शरीर असताना सुद्धा आपण आहोत. शरीर नव्हतो तेव्हा पण होतो, आणि शरीर उद्या पडलं तरी आपण असणार. आणि हे सगळं करत असताना कर्म वाट्याला आलेलं करायचं. पण प्रत्येक कर्म मी केलं नाही अशी प्रत्येक क्षणाला जाणीव पाहिजे. पूजेला लग्नाला बसल्यानंतर ते सांगतात फुलं सोडा, तांदूळ सोडा, चालू नाही झालं हरी, फुलं सोडा, तांदूळ सोडा, आणि काय म्हणा? स्वाहा स्वाहा, हे मी ईश्वर चरणी समर्पण केलेलं आहे. मैतीला बघा बरं, कोरा मडका आणतात मैतीला, आणि कोरा मडका आणून फोडून टाकायचा. आणि वर्षभर वापरलेला मडका मुलाकडून फुटला तर आई त्याला शबासकी देणार आहे का? कोरा मडका का फोडायचा? का फोडायचा? माझे जे मनुष्य गेलेले आहे, माझे काका, नाना, मामा, हे जसे आले तसेच गेले. यांनी काही केलेलं नाही. आत्मा जसं काही करत नाही, पण त्या आत्म्याशिवाय काही होत नाही, तसे यांनी काही केले नाही. हे कोरे, यांना आणलं जेव्हा जन्माला आलते तेव्हा सुद्धा आपल्याला आंघोळ घालून धंदा करायला पाठवलं. कारण मागचं काही कर्म असतं ते सोडून दे, पण आता धुतल्यासारखा राहा. त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेला असे 4 तांबे ठेवून आंघोळ घालायची का नाही? आता इथून पुढं चकाचक पुढं काय करायचं ते चांगलं कर आणि जीवनाचं सोनं कर. आणि तिसरी इंटिमेशन, तिरडीव बांधायच्या अगोदर परत आंघोळ घालून याला धुवून जाऊन आम्ही वरती पाठवतोय, यांनी काही केलं नाही, याला पुन्हा जन्माला पाठवू नका. अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट आहे ती समजून घ्यायची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जैसे, आणि हे जे ना जगत जगतोय आपण, हे स्वप्न आहे, स्वप्न. आता पटेल का आपल्याला? हे नाही पटणार. का? तर आपली बुद्धी 2-250 वर्षापासून तशीच आहे. आपण जरी 50 वर्षाची झालो तर आपली 100 वर्षापूर्वीचे आजोबा सांगायचे हे जग मी पाहिलेले, हे असंच आहे असं. आणि आपण म्हातारे होणार तेव्हा आपल्या नाताला मी सांगणार हे जग मी पाहिलं, माझे आजोबा सांगत होते असे. पण जे आपण जीवन जगतोय ते झोपेत स्वप्न पडलेले, स्वप्नात वावरतोय आपण. स्वप्नातली नावं आहेत आपली अरुण शिंदे, बाळासाहेब वांडे, संपत दांडे, गोरडे, मोरे साहेब, ही स्वप्नातली नावं आहेत. ओरिजिनल दागिने बनवले तर दागिन्यांना नावं दिली अलंकाराला, ही बांगडी, ही चैन, ही अंगठी, हे गळ्यातले. परंतु त्या सोन्याला माहिती आहे मी काहीच नाही, मी ओरिजिनल काय आहे, फक्त सोने. सोनं कधी मोडत नाही, फक्त ह्या आकार असतो तो जातो. तसा आत्म्याचा फक्त आकार जातो, आत्म्यावर आलेला. आत्म्याचा केव्हा नाश होत नाही. पोकळीवर आलेला माठाचा फक्त आकार जातो. माठाच्या मातीचं सुद्धा नुकसान नाही आणि तत्वाचं सुद्धा नुकसान नाही. अशा पद्धतीने आपण आहोत, परंतु आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण फरफट चालली आपली. जसं स्वप्नामध्ये एखादा मनुष्य रात्री झोपला, त्याच्या मागे वाघ लागला, धमधूम धमधूम पळतोय तो, आणि त्या वाघाने उडी मारल्याबरोबर तो मोठ्याने ओरडला वाचवा वाचवा. घरातली सगळी उठली, त्यांनी पाहिलं आजूबाजूला तर आपण बिछाण्यावर आहे. म्हणलं काय झालं तुमचं? काय नाही झालं. का ओरडला? म्हणलं वाघ लागला होता. वाघ खरा होता का?
नव्हता. पण आलेला अंगाला घाम होता. मोठ्याने ओरडला तो, काळी धडधड करत होतं. तसं हे जगत नाही. बाबा आता पटायचं नाही आपल्याला, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे जग सत्य नाहीये आणि खरं जे आहे ते आपल्याला दिसत नाही आणि जे दिसतंय ते टोटल खोट आहे. हे अर्जुनाला सांगितलं आणि मग समरंगणावर पाठवलं. त्याला सांगितलं हे काय भीष्माचार्यांना वगैरे तू मारणार नाही. भीष्माचार्य मरत नाही, कर्ण मरत नाही, दुर्योधन मरत नाही. आणि पहिला घाबरला होता, मग मरत नाही मग कसं काय? ते म्हणले फळ्यावर काढलेले वाघ, सिंह, हत्ती यांना मारायचं असेल तर काय आणायला पाहिजे? फळ्यावर काढलेले वाघ, सिंह, हत्ती मारायचे असेल तर तलवार पाहिजे का काठी पाहिजे? डस्टर असलं म्हणजे झालं. गेले ते होते का घरी? तसे आपण आहोत. फळा कायम आहे, पण मात्र वरती किंवा पिक्चर मध्ये पण दाखवतात त्या पडद्यावर आग लागली, पडदा कधी पेटत नाही. पाऊस पडला, पडदा कधी ओला होत नाही. तसा आत्मा आहे, तसा आत्मा आहे नाही, तसा मी आहे, तसे आपण सर्व आहोत. एवढं गणित सुटवण्यासाठी, हे कोडं सोडवण्यासाठी भगवंत एक चान्स देतो मनुष्य योनीचा. बघ बाबा तुला जमेल का? कर. नसल जमत तर मी तुला ठरवलेले त्याप्रमाणे तुझी गणती चालू राहणार. मग 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल. कुत्री, मांजर, गाढव, डुकर होणार. हो 100%. तुम्हाला काम याच्यावर बंदोबस्त काय? बंदोबस्त आहे ना, याच्यावर बंदोबस्त आहे. आत्मज्ञानी श्री गुरु शोधायचे, पवित्र तुळशीची माळ घालायची, ध्यानधारणा करायची. सप्ताहभर होतो म्हणजे काय मजा आहे काय? सप्ताह म्हणजे मजा आहे. गावाला मला म्हणणार गावचे लोक संपर्क मोठमोठे बाबा बघ. मग मी म्हणतो असे चांगले जाडे जुडे बघू का? ते म्हणलं नाही, जास्त पैसे घेतात ते बघायचे. आपल्या डोक्यात ते हे साडी घ्यायला गेलं का भारी काढा, भारी काढा. याला कळतं त्या दुकानदाराला, यांना काही कळत नाही. नुसते पैसे जास्त दिलेले कळतात त्यांना, बाकीचं ज्ञान काढी मात्र कळत नाही. आणि मग असं आपले काही डोक्यात घालून घेतात. या जगामध्ये लुटालूट चालू आहे. आमच्या गाव आपल्या इकडचे मंगळूर पारगावचे पंचायत समितीचे सदस्य होते लांबकडे. त्यांना मी म्हणलं माळ गळ्यात साहेब, मी माळ घातलेली, अनुग्रह घ्या वगैरे. ते म्हणले संपर्क तुमचं काही सांगू नका, तुमचे बाबा लोक 2 तास जे बोलतात ते खाली उतरलं सगळं विसरून जातात म्हणले काय बोलतात. तर मी म्हणलं आमचे तसे नाही. ते म्हणले सगळेच तसे म्हणले. ये जो दुनिया है ना उसे मैंने देखा है, सभी और धोखा ही धोखा है, बस फर्क इतना है चोरों में, कोई छोटा है कोई बड़ा है, कोई लूटी मिठू बातों से और कोई खिस्सा काटे हाथों से. बस बस फर्क इतना है चोरों में, कोई छोटा है कोई बड़ा है. इथं चांगली माणसं भेटायला लय पुण्याई लागते आपली. आणि ती पुण्याई करून पॉकेट नाही पडत पुण्याईचं. आपण कर्म करायची. आपल्याला सांगितलंय जुन्या नात्याने महात्म्यांनी, रोज तुळशीला पाणी टाका, रोज तुळशीला पाणी टाका. तुळशीला रोज पाणी टाकलं काही फळं फुलं भेटतात का पूजेला? फुलं नाही भेटत, फळं नाही भेटत. उन्हाळ्यात ऊन पडलं म्हणून वट्यावर बसलो सावलीला, तर सावली भेटते का? नाही. मग सावली नाही भेटत, फळ नाही भेटत, फुल नाही भेटत, तरी हिरवागार टवटवीत वृक्ष ठेवायचा का? का? त्याच्याकडून काही अपेक्षा नाही करायची, फळाची, फुलाची, सावलीची. असं या जगात वागत असताना निष्काम कर्मयोग आचरला जाणार. मग साधू येणार. त्याच्यानंतर आपली आई जेव्हा डिलिव्हरी झाली ना, आपण मामाच्या इकडे असेल तर 5वीच्या दिवशी मामीनी सारखं त्या समयीत तेल टाकलं पाहिजे. माझ्या भाच्याच्या जीवनात आज येणारे 6वी आणि लिहून जाणारे, तर त्याच्या कपाळावर लिहिलं पाहिजे साधू दर्शनाचा योग याच्या जीवनात आहे. त्याच्यासाठी दिवा लावायचा असतो. बघा बरं, तो दिवा म्हणजे लख प्रकाशमान. मग आपलं जीवन प्रकाशित होणार. सांगा ज्ञानेश्वर महाराज कोण होतो आपल्या? किती माणसं आहेत, किती माणसं आहेत आपल्या बरोबर? ज्ञानेश्वरांबरोबर कोण नव्हतं, तरी ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा. आणि आपलं घरदारातली, गावातली पाहुणे आपल्या ऐकायला तयार नाही का? कारण आपण सुखी झालेलो नाही. असं काय मिळालं ज्ञानेश्वर महाराज? लाख जग सुखी करेल. तुमच्याकडे काय पैसे पाणी आहेत का? मला घर नाही राहायला. आजही 700 वर्षापूर्वीचं कंडिशन पाहिलं तिथे माऊजी राहायचे ना, असं सुद्धा सेट नाही बाळासाहेब तिथं. असं सुद्धा सेट नाही. नुसता पत्रा ठोकलेला आहे आणि झाडाचा बुंदा आहे त्याच्या तिथे. इथे ज्ञानेश्वर महाराज राहत होते. हे दुर्दैव आहे बरं का आपलं. आपण चांगल्या माणसाची कदर करू शकत नाही. वाघोलीला मी गेलो होतो, रामेश्वर भट्टांची समाधी ना आपल्या गावचं थडगं सारखंच. बघा संप्रदायातले दिग्गज माणसं आहेत.
चांगल्या माणसाची कदर नसते. हो, रामेश्वर भट्ट ज्यांनी तुकोबरायाची आरती लिहिली त्यांची ती कंडिशन आहे. चांगल्या लोकांची आपल्याला किंमत नसते आणि गेल्यानंतर काय करण्यात उपयोग नसतं. मनुष्य जन्माला आल्यानंतर आत्म्याची ओळख झाली पाहिजे. आत्माच मुलगा झालाय, आत्माच बाप झालाय, आत्माच पत्नी झाली. एक कृष्ण आपली पत्नी आहे, आपला मुलगा आहे, आपले वडील आहेत, आपले नातेवाईक आहे. पण आपण कसं कीर्तन ऐकतो, झटकलं सटकलं का फटकलं का निघालो आपण कुठे विचार केलेला आहे. हो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा. आणि तो चुलता तर मान करतोय तरी कृष्णचे. तू काय तरी त्याची माग घोड काढली म्हणून तो आता तुझी काढली. इथं सगळं साठवलं आहे. नाती आणि आपली खाती क्लिअर करून जायची तिथं. ऋणानुबंधाच्या चुकून पडलेल्या गाठी आपल्या ते नील करण्यासाठी पाठवले. मग ह्या स्वप्नात वावरताना मी करून राहतो. खरा आपला मी आहे ना तोच भगवंत आहे, पण त्याच्यावर खोटा मी आणलाय. कोणी आणलाय? यांनी. आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळेला बाळ जन्माला आल्या बाळ रडलं पाहिजे, पोरं रडकी पाहिजे का रडकी नकोय? पोरं रडकी पाहिजे का रडकी नकोय? रडकी नकोय. पण जन्माला आल्यानंतर रडलं पाहिजे. एक टीव्हीवर मुलाखत चालली होती, एका बाईने डॉक्टरने विचारलं, माझा मुलगा बोलत नाही, 5-6 वर्षाचा झाला तरी बोलत नाही. ते म्हणजे डॉक्टरची चूक आहे. डॉक्टरची का चूक? अरे ते पोरगं रडलं नाही ना, ते त्याला चाकती मारून रडवतात. ते रडलं पाहिजे जन्माला आलेलं पोरगं. ते रडताना रडत असतं, कोहम कोहम, मी कोण मी कोण. आपण सगळे रडलेले, पण आपल्या आजूबाजूची सगळी अशी मेंटल डोक्याची होती. हे आपण विचारायचं रडताना पोरगं, मी कोण मी कोण. हे आजूबाजूचे म्हणजे आम्हालाच नाही माहिती आम्ही कोण, तुला काय सांगणार तू कोण. पण नाटक केलं 12व्या दिवशी, ते खरं आहे नाटक, पण आपण नाटक करतो. पाळण्यात ठेवताना काऊ आली, चिरू आली, बाळाच्या बारशाला कोण आली? मावशी, आत्या, काकी, मामी. आणि पाळण्यात घालताना काय म्हणते? राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. हे म्हणजे हा माणूस नाही ना, हा देव आमच्या घरी. आमच्या घरी देवाली खरं खरं आहे का खोटं खोटं आहे? खोटं खोटं नुसतं सगळं चालू आहे आपलं, सगळं दिखायचं आपलं, वास्तव नाही. लग्नाच्या वेळेला पण नवरदेव बूट घालून जातो की नाही, फिरतो आणि मिरवणूक चालली, मंदिर आलं समोर, ट्रॅक्टर मधून उतरणार आणि मंदिरात पाया पडायला जाणार नवरदेव. मग बूट काढून जातो का बूट घालून जातो देवळात पाया पडायला? नवरदेव बूट घालून जातो. आणि महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार आले आपल्याला आणि सप्त्याला आले फेटा बिटा बांधून आणि मंदिरात जाताना बूट घालून गेले. काय म्हणतील त्यांना? मेंटल झालेले बाबा म्हणतील. आणि हा नवरदेव खातड पेतड बूट घालून जातोय का? आज माणूस नाही याची त्याला जाण करून द्यायची. पण जाण करून देणारे जाणकार नुसते काळाची पांढरी झालेली आहे त्यांची. बरं ते जेव्हा थांबलेले परत काळं नाही तर लाल करायचं काम चालू आहे. पण ही कशाने झालं ना, आपण कुठे जाणारे याची जाणीव नाही. तो चप्पल घालून जातो तो विष्णू भगवान आहे. आणि त्यांनी जी बाईक करून आणली ती संध्याकाळी वरात झाल्यावर घरी जाताना 8 वलात मारून जाते. ती लक्ष्मी आहे. तिच्या बापाने दिलेला झाडू ही लक्ष्मी. आणि त्या झाडूने काढलेला कचरा सुद्धा देव येऊ कोरड्यावर टाकलं तर सणासुदीला नैवेद्य आहे आपला. हे असं सगळं भरला घनदाट हरी दिसे. सर्वीकडे परमात्मा भरलेला आहे. आपलं जेवणं झोपणं बसणं जन्म मृत्यू स्थिती त्या आत्म्याच्या संगतीने इतका जवळ आहे तो आत्मा. तो कृष्ण आपल्या इतक्या जवळ आहे, पण आपण त्याला ओळखत नाही. मासा पाण्यात राहतो, पाहुण्यांच्या लग्नाला बी जातो पाण्यातूनच, जेवायचं पाण्यात, झोपायचं पाण्यात, खेळायचं पाण्यात. आपल्याला असं वाटतं तूच काय पाण्यात झोपत असेल, आपल्या शेजारी घेऊ गेलो त्याला झोपायला, झोपत का नाही? तो कायमचा झोपून जाईल. कारण त्याच्या तो पाण्याशिवाय जगत नाही. तो राहताना त्या माशाच्या अवतीभोवती जसं सगळं खालून वरून सगळीकडून पाणी पाणी तद्वत तुमच्या आपल्या भोवती आता आपण सगळे देवावर बसलेले. हे धर्माचे आचार्य आहेत ना बाळासाहेब, हे सगळे असे पोटबाबूचे आहेत सगळे. यांना या गोष्टीची जाणीव बिलकुल नाही. त्यांना जर जाऊन विचारा मोठमोठ्या बाबांना जाऊन, बाबा देव भेटेल का? देव भेटेल का? हा देव भेटणे एवढं सोपं राहिले का? देव का काळ्या पाण्यावर गेलं का फासवावर गेलाय देव? त्याच्या सत्तेने सगळं चाललंय. पण असे आपलं कर्म असावं लागतं चांगली माणसं भेटायला, चांगला डॉक्टर भेटायला बी कर्म लागतो. नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट गेलो गेलो त्यांनी किडनी काढून आपली हे काही लबडच का नाही जास्त. त्यांनी सुद्धा जसं त्या डॉक्टरांनी सुद्धा असं
एक हिसाब करून ठेवलेला आहे. जसा 1 किलो 7 जणांनी खावा तसा तिकडं रक्त टेस्ट करायचा, एक्सरा काढायला जा, अमुक करायचा, 1 किलो 7 जणांनी खायचं तसा. पण आपली जर कर्म चांगली असतील तर आपण सुजलाम सुफलाम होऊन जीवनात आपलं सार्थक करू शकतो. आपण आत्मवधी करण्यासाठी लग्नात तांदूळ दिले आपल्याकडं, खाली बसणाऱ्याला म्हणजे टाकायच्या अंगो का गावाला कधी कधी 40 लग्न एकत्र आहे का? 40 लग्न एकत्र होईल असं हॉल आहे का एखादा? नाही. 1 एकरच्या वावरामध्ये मंडप ठोकावा लागतो उन्हाळ्यात, आणि लग्नाचे तांदूळ सगळे पडले का आणि पाऊस पडला असा का उतरतो का नाही तांदूळ? लग्नाला तांदूळ टाकला नवरा नवरी तो सगळा त्या जमिनीतच पडलाय आणि पाऊस पडला उतरणार का नाही तांदूळ? उतरणार. मग असे व्हा नवरा नवरी, असे व्हा, परत उतरू नका, परत जन्माला येऊ नका, असे व्हा. ते नाही भांबवलेले तरी यांच्या तर डोक्यात काहीच नाही. त्यामुळे एकाचा मेळ लागत नाही, टाकणाराला माहित नाही का टाकायचं. बाबा मी तांदूळ लावताना दादाच्या कपाळाला चिटकून दादा दुसऱ्या तांदळासारखा होऊन परत जन्माला येऊ नकोस असं हो. बाजरी बरी नाही टाकते लग्नात, बाजरी टाकली तर उगवल पण तांदूळ उगवणार नाही. काय केलं फक्त त्याचं टरपण काढलं. तशी साधू आपलं अंगावरचं टरपण काढतात, पण तसं त्या बोकड्याचं जसं मेलेल्या बोकड्याचं कातड वाढतात तसं नाही काढत. आपली देहबुद्धी घालून टाकतात. मी देह नसून मी आत्मा आहे अशी आपली ओळख करून देतात. मी मात नसून त्याच्या आतमधली पोकळी अशी जाणीव करून देतात. हे कधी होणार? ज्या वेळेला आपण जागे होऊ तेव्हा. आता आपण सगळे झोपलेले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि झोपेत स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये आपण सगळे वेगवेगळे येऊन बसलोय. आजी गेल्यात आणि आपण दशकेला आलो, हे एक प्रकारचं स्वप्न आहे. ते म्हणतात जैसा स्वप्ना माझी देखील येते, स्वप्नाचं साच आपेजे, मग जीवन या पाहिजे तो काही नाही. स्वप्नात माणसाला खरं वाटतं का? स्वप्न का खोटं वाटतंय? स्वप्नात स्वप्न खरं वाटतं. स्वप्नातला वाट खरा वाटतो का खोटं वाटतं? स्वप्नात खरा वाटतो. तसं आता आपण जे स्वप्नात असल्यामुळे हे जग आपल्याला खरं वाटतंय, हे जग नाहीये. काय तुम्ही म्हणाली काय येणेपणा चाललंय काय? यांचं हे सांगलंय त्यामुळे हे कोणाच्या डोक्यात घुसत नाही ना. मग इकडचं तिकडचं काहीतरी सांगायचं आणि आपलं ओळखून जायचं. हे म्हणतात हे जगत स्वप्न आहे. कसं? रात्रीच्या वेळेला आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं कळेल. आपल्या गावाला रात्री टांगे वैलवाला गेला निघून आणि त्याची रस्सी पडली खाली किंवा चाबूक पडला खाली, पण तो पडताना असा सापाच्या आकाराचा पडला आणि अर्धा प्रकाशन अर्धा अंध, आणि समोर आल्यावर त्याच्या त्याला साप. आता साप आहे का तिथं? आहे का साप? पण त्याला वाटलं नाही साप. तसं हे जग नसतं, जग वाटतं. मग तुम्ही म्हणा बरं नाही त्याची चटके बसतील का? बस ना. सापावर त्या चापकावर पाय पडला पण साप समजलाय त्या माणसाला, आणि जर त्याला वाटलं मला साप चावला तर त्याच्या अंगात विष आणि मरल का नाही तो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरल. त्यांनी कल्पना जबरदस्त केलेली. माझा पाय कशावर पडलाय? सापावर. मला चावलाय. बरं त्याला तर आले विष आला, त्याला परत आपण जाऊन सावध केलं, अरे काय चावलं नाही काय नाही बघ शाबूक होता ते सोडून ते खडी काढत होते. आणि त्याला परत 2 महिने आपण सांगायचं अरे साप चावला होता, ते परत तर फुडून मरल. कारण एवढी कल्पना जबरदस्त आहे. अशी कल्पना केली. माऊली म्हणतात किरडू तरी कापडाचे तरी लहरी येत होते साचे, तैसे मरत्या जीवाचे तो श्रेय येते. काय स्वामी विवेकानंदांनी जाऊन तिकडे सांगितलं अमेरिकेत रामाच्या गोष्टी सांगितल्या, भागवतात प्रल्हादाची गोष्ट, ध्रुवाची गोष्ट, अशी बाळकडून बाजू बसली का तिकडे जाऊन त्याच गोष्टी ऐका आपण तरण्याचे म्हातारे झालो तरी आपल्या बाबाला सुचाने आपल्याला सुचाने काय म्हणतात. काय सांगितलं स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये जाऊन? उठा अमृताच्या पुत्रांनो, तुम्ही मरके नाही, तुम्ही चैतन्यमय. ही भारतीय संस्कृती आहे आपली. तर ती संस्कृती काय केली? त्याला सांभाळायला दिली. त्यांनी काय केलं? स्मशानात मोठा खड्डा काढला आणि ज्यांना सांभाळायला सांगितलं संस्कृती त्यांना काही कळलं, त्यांनी सगळ्या बांधल्या पोत्या स्मशानात खड्डा खांदून त्याच्यावर टाकल्या आणि फक्त मोठमोठे आश्रम खोलले तिथं जाऊन. चला पंढरपूरला जायचं आश्रम, आळंदीला जायचं आश्रम, खायचं प्यायचं इकडं जसं खातो तसं तिकडं खायचं नाही यायचं. वारीला गेलेलं लोकांनी विचारायचं कशी काय वारी? लय जोरात आमची वारी, सगळी सोयीसर इकडं होत नाही का आपली? काही तिकडे गैरसोय काढत जायचं का? आत्मा भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे. देव भेटतो आज आता या घडीला देव भेटू शकतो, कारण आपण प्रत्यक्ष देव आहे.
संतांकडे गेलं ना लोक देव पाहायला, ते म्हणायचे तूच देव आहे, तत्वमसी, तूच देव आहेस, तुझ्यापेक्षा दुसरा देव कोण नाही. आकाशात देव ही भ्रामक कल्पना आहे आपली, पण आपल्या डोक्यात जी कल्पना काढायची तोच कल्पना घुसून आपल्या फिट करून टाकलेली आपल्या. हो, आपल्याला जाणीव करून घ्यायचं आपण सगळे स्वप्नात आहे, स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नात कोण काका मावशी नाना झालेला आहे, मुलगा झालेला आहे, पत्नी झालेला आहे, त्याच्यातून जेव्हा जागे होणार कोण जाग करील. उदाहरण सांगतोय, जनक राजा झोपले होते, राजा मोठा राजा झोपला आणि झोपला आणि त्याला स्वप्न पडलं का गरीब झाला, भिकारी झाला आणि मंदिराच्या बाहेर बुंदीचे लाडू वाटत होते, त्या पंक्तीला बसला आणि सगळे ते भिकारी, मला द्या मला द्या, हाय त्याच्यात मला द्या मला द्या. पण त्याचं दुर्दैव असं, त्याच्या अगोदरच्या माणसाची आला आणि बाजूचे लाडू संपले, मला द्या मोठमोठे वाढायला लागला, मला द्या. आणि झोपलाय राजमालक, सगळे सेवक आले, काय झालं राजे साहेब, काय झालं. काय नाही, आपण तर राहिले भीक मागत होतो. मग दुसऱ्या दिवशी भर सभा भरल्यानंतर त्या सभेतल्या लोकांना विचारलं, रात्री भीक मागत होता तो जनक राजा खरा आहे का आता गादीवर बसलेला आहे, खरा आहे. एकाला सांगता नाही आलं, सगळे मंत्रिमंडळातले मोठमोठे, एकाला उत्तर सांगता नाही आलं. ते म्हणणार शोध आपण उत्तर. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची सवारी चालली तर तिथून एक वाकडा माणूस चालला होता, त्याचं नाव अष्टवक्र. चांगलं सांगितलं पटत नाही बरं का, खरं सांगितल्यासारख्या आईला पटत नाही. ते पोरग आईच्या पोटात होतं, बापाचा श्लोक चुकला तर ते बापाला सांगायचं, पप्पा तुम्ही चुकले. तो म्हणलं हे आतमध्ये असतं, एवढं चुका काढते, बाहेर आलं किती कर. त्याला सांगितलं 8 ठिकाणी वाकडं होत बघा. ते पोरला 8 ठिकाणी वाकडं असं चालत होतं आणि राजाची स्वारी आली, रस्ता द्या. त्याला सांगितलं बाजूला, तोंडा कोण राजा, मी राजा आहे. राजा कोण आहे तू. घेऊन गेले त्यांना राजेसाहेब त्यांच्या शेजारी बसून आणि म्हणजे सांगा बरं, त्यांची विक्री झाल्याबरोबर सगळे 8 ठिकाणी वाकडा कसं आला असेल माणूस सांग बरोबर. ते सगळे मोठमोठाले साधू पण त्यांचे सल्लागार बसलेले हसायला लागले त्याच्याकडून. 8 ठिकाणी वाकडा असं चाललेलं तर हा विद्याला हसला. तर राजेसाहेब म्हणले हे तुम्हाला काय हसले आम्हाला कळालं, पण तुम्ही काय यायला हसले. ते म्हणले तुम्ही हे सगळे चांबाराची जाऊन का ठेवलेत. म्हणले चांबार नाही, मोठमोठे साधू आहेत, परत माझे सरदार आहेत किंवा माझे सल्लागार आहेत, त्यांना म्हणले फक्त चांबड्याची पारखी. चांबड्याची पारख कोणला असते, चांबाराला. हे फक्त चांबड्याची पारखी, आत्मज्ञानाच्या पारखी नाही. चांबड्याच्या पारखीला बाया माणसं चालत नाहीत कीर्तनाला, कारण ते काय बघणार, फक्त चांबडच बघणार. ठीक आहे. आता बघा ही टोपी, हिला हिस्त्री वाचक, हिला म्हणायचं टोपी, आणि खिशातला रुमाल आहे ना, रुमाल, हा रुमाल आणि ही टोपी स्त्रीवाचक आणि हा रुमाल. हे दोघं म्हणतात यांना येड लागले आपल्याला म्हणतात. अरे आपण दोघं कापूस आहे आणि हे दोघं काही म्हणतात लोक आम्हाला, रुमाल आणि ही म्हणतोय टोपी स्त्रीची. हा काय आहे, कापूस. याचं मूळ स्वरूप काय आहे, कापूस. तसं आपलं मूळ स्वरूप काय माहिती आम्हाला, आमचं काय मूळ स्वरूप आहे. आमच्या गुरुजीला माहित नाही. अशा शाळा चालल्यात आमच्या. आपलं सगळ्यांचं मूळ स्वरूप आत्मा आहे. 1400 वर्षाच्या चांगली महाराजांना कळालं नव्हतं. आणि मरायची वेळ आली का लगेच समाधीला बसायची, प्राण बाजूला काढून द्यायची. यम आली का चेक करायचे, आणि ही केस तर गेले चला. असं 1400 वर्ष झालं. पण मुक्ताबाई आल्यानंतर त्यांची कीर्ती लय वाढली, जास्त खोटी नाटी कीर्ती. म्हणजे ही माणसं गेली का 6 महिन्यात यांना सगळ्यांना जिवंत करतात, ही समाधीतून उठले. मग मुक्ताबाई ते चालले होते, त्यांच्या शिष्याला विचारलं काय म्हणले, बाबा समाधी दे ना, उठलेल्या सगळ्यांना जिवंत करणार. ते मुक्ताबाई तिथली काठी घेतली, म्हणजे मूर्त्यांना उठा नाही, एकेकाला चांगले संपून काढली, सगळे मूर्ती उठून पळून गेले. आणि मग त्यांची समाधी उतरली. म्हणजे काय ह्यावेळेला काही लोक मिली नाही वाटतं, ते म्हणजे नेहमीपेक्षा जास्त. पण ती 4 भावंड आली होती, त्यांनी उठून लावले. मग त्यांना कळालं की अरे मी तर घाबरते नाही, तर दिसायला एकदम उकड छान दिसतात. संन्यासाची काठी म्हणून ज्ञानेश्वरांना अवघडलं होतं, आणि त्यांनाच नंतर माऊली म्हणून डोक्यावर घेऊन नाचले. काय लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये आहे का आपल्याला खबर, काय नाही. तेव्हा त्या जनक राजाने त्या अष्टवक्राने विचारलं होतं, सांगा मग रात्री स्वप्न पडलेला भीक मागत होता तो जनक खरा का आता स्वप्नातला जनक खरा. गादीवर बसले, म्हणजे दोघं खोटेच आहेत. म्हणजे खरं आहे की त्याच्यापेक्षा वेगळे, जगात जेवढं दिसतं ते सगळं खोटं दिसतंय, आणि जे खरं आहे ना ते दिसतच नाही. पण जे दिसत नाही त्याची दृष्टी साधू देतो आपल्याला. ते हिरा दाखवू शकत नाही,
सूर्य दाखवू शकत नाही असं स्थळ आणि आपल्या हृदयात येतो देव. लोकांनी देव म्हणजे आम्ही गेलो चारीधामला, आपल्या साहेबांनी गेलो तर आमदार साहेबांनी काशीला करायचं, तिथे एका म्हाताऱ्याने मारली ना उडी गंगेत. उडी मारल्यावर फाटली हाजी पडल्या कशा तुम्ही पडल्या ना म्हणे. इकडे सांगितलंय काशीला आले का गंगेत पहिलं का मोक्ष भेटतो म्हणून मी उडी मारली. साहेब म्हणले तुमच्या तिकीट खर्चाने या मला जेवढे आणले पाठमधून त्यांना परत सुखरूप न्यायला पाहिजे. ठीक आहे, तिथं मरावं लागतं. काशीला गेल्यावर देव भेटतो ना. काशीला गेल्यावर मेला का माणूस, काही लोक मरायला जातात काशीला. ते गुंजाळ बाबा दादा महाराज गुंजाळ आपले कांद्याचे तेवढे ते मरायला जातात तिकडे, पण तिकडून ठीकठाक होते तर इकडे आल्या म्हणतात. तिथं त्याच्या कानामध्ये भगवान शंकर तारक मंत्र सांगतो काशीत गेलेल्या माणसं. पण काशीत कोण न्यायला पाहिजे? ज्याने आयुष्यभर देव शोधत आपण भेटलाच नाही, त्याची पर्यायी व्यवस्था तिथे केली. तो तिथे भेटलो तिथे भगवान शंकर सगळीकडे वन फिरला, नाही भेटला का त्याचा बंदोबस्त केलेला आहे. मग तिथे गेल्यानंतर त्याला देव भेटतो. अशा प्रकारे जर आपण चिंतन केलं आणि शोध मोहीम जारी ठेवली तर ईश्वर आपल्याला 100% भेटतो. आता आपल्याला झोप का लागलेली आहे? मायेमुळं, मायाची झापड पडलेली आहे आपल्याला, म्हणून आपण वेगवेगळे समजतो सगळ्यांना. ते अलंकार वेगवेगळे नाही, अलंकार वेगळे असले तरी सोनं कसं आहे? एक आहे. तसे आपण सगळे एक आहोत. कुत्री, मांजरं, झाडं, झुडपं एक रिक्षावाले साधे. ते मला एकदा माहिती म्हणले महाराज कसं काय? मला म्हणले बघा तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर होते आणि त्यांची पत्नी त्यांना जेवण घेऊन गेली. जेवण गेल्यानंतर ते जेवतायत, तुकाराम महाराजांना जेवतायत आणि ते जेवताना त्यांच्या मंडळीचं मुख पाहिलं तर आनंदी दिसले, वा वा महाराज जेवतायत. तर मग त्यांना पण प्रेम निर्माण झालं. मग त्यांनी काय केलं, एक घास घेतला आणि बायकोच्या तोंडात भरवायला लागले. तर बायको म्हणते हो बघत्यात, लोक बघत्यात म्हणते. तुम्ही कोणी इथं बघायला? ते म्हणजे तुमची सगळी सोय. म्हणजे कोणी तुमची सगळी सोय? ते म्हणजे आम्ही नाही का अभंग ऐकतो, वृक्षवल्ली, आमा, सोयरी, वनचरी, पक्षी, सुस्वरे. अरे हे सगळे बघतात आपल्याला आता, पण आपल्याला ती दृष्टी नाही. अशा प्रकारे आपण कशाच्या आहारी गेलोय? मायेच्या आहारी गेले. तैसी ही गान माया तू भ्रमत असे वाया, शस्त्रे हलतल्या छाया जैशी आगी नव्हती. झाले का आपलं झाले? असो आपण मायेच्या तारकात सापडल्यामुळे आपण फसलेलो आहे. आपण प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहोत याची जाणीव करून घ्यायची. भगवद्गीतेतला श्लोक क्रमांक 21 अध्याय 2 याच्यात सांगितलंय आपण फसलेलो आहोत, आपण जागू व्हायचं. ताक स्पर्श झाला असल्यामुळे आपल्याला थांबायचंय. पुढे आपल्याला भरपूर काय आहे कार्यक्रम. त्यामुळे असो ज्याने त्याने प्रत्येकाने तुळशीची माळ घालायची, माळ घातली त्यांनी गुरु करायची, त्यांनी गुरु केले त्यांनी गुरु नाम चिंतन करायचं. आपल्याला साक्षात्कार झाल्याशिवाय मरायचं नाही. नाही तर 84 लक्षमध्ये कृत्रिम मांजर गाढवं डुकरं 100% व्हायला लागेल. ते थांबवायचे. त्याच्यासाठी दशक्रियेची प्रवचन, गावात सप्ते, वर्ष श्राद्ध, 5.5 महिने त्याच्यासाठी. नुसते पाहुणे बोलवायचे, त्यांना खायला केलेला दारू पाठवण्यासाठी नाहीये, आपली सोय सुटण्यासाठी आहे. असो झालेली सेवा थोडेसे सदृश्यकानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच आजी सुशिला नवाजी नारायणी यांच्या चरणावर माझे मित्र मोरे साहेब, माझे भाऊ बाळासाहेब, आमचे मामा सोमोशी मामा, कोटे बाबांच्या मामीच्या दसक्रिया असल्यामुळे त्यांच्या निमित्ताने माझे येणं झालं. आपले वायकर साहेब त्यांच्यामुळे येणं झालं. झालेली सेवा तुम्हाला सर्व त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली गौरदे हरिहर श्री ज्ञानदेव कुंडलीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज हरिहर श्री ज्ञानदेव कुंडलीनाथ भगवान की जय. शोधी मधुरावे पसाय नाने जे कांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मे गती वाढो. भूता परस्परे जडो मैत्री वांचे दुरितांचे किमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते लाभो. प्राणी लाभ वर्ष सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. हलवत मंडळी सदा कल्पते आरो चेता
सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी आदिभूती अखंडित आदिगंतोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्टिये भुवारी एकमनेश विश्वेश्वराहो आहोई दान प्रसाहो येने वै ज्ञानदेव सुख्याता येने वै ज्ञानदेव सुख्याता येने वै ज्ञानदेव सुख्याता हरि ओम शांति शांति